नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव आहे प्रथमेश विसापूरकर आणि नुकतीच TAIT परीक्षा, टेट परीक्षा 2025चं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यानंतर आता मेरिट लिस्टची वाट बघायची. आपण सगळेजण वाट बघतोय. रजिस्ट्रेशन म्हणजे प्रेफरन्सेस भरून झालेले आहेत सगळ्यांचे आणि आता आम्ही सगळेच त्याच्या मेरिट लिस्टची किंवा कुणाला कुठे जॉब मिळते, नोकरी मिळते, त्याची आम्ही आता वाट बघतोय. त्याच्याच अनुषंगानं हा व्हिडिओ आजचा बनवतोय. थोडा वेगळा व्हिडिओ आहे की एक टेट परीक्षेची आता पूर्तता होत आलेली आहे. त्याच्या जॉईनिंगपर्यंतची पूर्तता आता शेवटच्या टप्प्यावर आहे. मग आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की पुढची टेट परीक्षा कधी होईल, काय होईल? आता पुढची टेट परीक्षा कधी होईल हे तर काही सांगता येत नाही, पण लवकरच होईल अशी अपेक्षा. कारण 2022चे पण जॉईनिंगचे जसे टप्पा संपला तसं पुढची टेट परीक्षा डिक्लेअर झाली. तसंच यावेळी सुद्धा होईल की ही परीक्षेचं जॉईनिंगचं सगळं संपूर्ण झालं की पुढची टेट परीक्षा येईलच. तर त्याच्याच अनुषंगानं आजचा व्हिडिओ बनावा असं वाटलं. टायटल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की व्हिडिओचा मुद्दा काय आहे. की 2025 साली झालेल्या टेट परीक्षेत मला 187 गुण मिळाले आणि ते गुण कसे मिळाले हे म्हटलं आज डिस्कस करावं. बरेच दिवसांनी ह्या टॉपिकवर चाललं होतं की व्हिडिओ बनवायचा आणि आज तो योग आलेला आहे. तर 187 गुण म्हणजे आउट ऑफ 200 असतात. 200 मार्कांची परीक्षा असते टेटची आणि त्यात 187 गुण कसे मिळाले, काय काय केलं, त्या सगळ्यांबाबतचा एक विस्तृत व्हिडिओ म्हटलं एकदा बनवावं. म्हणजे जर काही थोडीशी मदत माझ्याकडून झाली तर अजून चांगलं होईल, बाकीच्यांचं पण चांगलं होईल. ठीक आहे. सो पुन्हा एकदा माझं नाव प्रथमेश प्रमोद विसापूरकर. 2025 साली मी पहिल्यांदा टेट परीक्षा दिली होती. 2025 सालची टेट परीक्षा मी पहिल्यांदाच दिली होती. टेट परीक्षा आणि त्याच्याबाबतचं एकतर टेट परीक्षा मुळातच ही तिसरी होती, त्यामुळे फार काही कुणाला माहिती नव्हती की टेट परीक्षा असते कशी, काय कसं, ते फार कुणाला बॅकग्राऊंड माहीत नव्हतं. बरोबर. IBPSनं घेतलेली सेकंड टाईमच होती. 2022ला मला वाटतं IBPSनं पहिल्यांदा घेतली होती. तर असं काय केलं मग 187 पडले, असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर हे माझं स्कोर कार्ड आहे, ओरिजिनल स्कोर कार्ड आहे. हे मूळ ब्लर केलेत काही गोष्टी. तर हे स्कोर कार्ड आहे 187, तुम्ही बघू शकता. तर हे तयारी जी सुरुवात केली मी, या तयारीची सुरुवात जी केली त्या तयारीला मी आधीच सांगतो की 187 मार्कांचं टार्गेट वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं. याची जी सुरुवात झाली ती मी केली की मॉक टेस्टपासून, की एक पहिल्यांदा मॉक टेस्टच देऊन बघितली मी. सुरुवातच मॉक टेस्टपासून केली की पहिल्यांदा मी मॉक टेस्ट देऊन बघितलं आणि त्या मॉक टेस्टमध्ये मला पडले, मला आठवतं 108 मार्क्स पडले होते. 108 मार्क्स, मी पुन्हा रिपीट करतो, 108 मार्क्स पडले होते मॉक टेस्टमध्ये. आणि 108 मार्क्स पडल्यानंतर मला असं वाटलं की आता आपलं काही होत नाही, आपलं काही होणार नाही आता. कारण 108 मार्क्स कुठे आहेत? 200 पैकी 108 मार्क्स. आणि मी ऐकून होतो की 120 आणि 130 वाल्यांना पण नोकरी नाही मिळाली मागच्या वेळेला, असं ऐकून होतो. मग मी म्हणलं आता अवघड आहे हे. मग माझ्या लक्षात आलं, मी बघितलं की मॉक टेस्टमध्ये आपल्याला नेमकं काय झालं, काय प्रॉब्लेम काय आले. तर पहिल्यांदा तर माझ्या लक्षात आलं की आपलं स्पीड, एक तर आपलं स्पीड फार स्लो आहे. की जेवढे प्रश्न जेवढ्या स्पीडनं सोडवले गेले पाहिजेत तेवढ्या स्पीडनं तर काही माझ्याच्यानं होत नाहीये. म्हणजे एक तर स्पीडचा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट प्रश्नांची निवड, क्वेश्चन्स कुठले आधी सॉल्व करायचे आणि कुठले सोडून द्यायचे हेच कळलं नाही मला. मी सगळे प्रश्न सॉल्व करत बसलो आणि लक्षात आलं माझ्या की अरे नाही, हे सगळे प्रश्न सॉल्व होत नाहीत, अडचण आहे, म्हणजे फार अवघड आहेत काही काही प्रश्न. आणि त्यात फार वेळ गेला आणि ते आलं नाही तसा पाहिजे तो स्कोर आला नाही. किंवा धरून चालू, मी एकतर अपेक्षाच धरून चालली नव्हती की किती स्कोर यायला पाहिजे, पण तरी मला सुरुवातीला असं वाटत असतं ना की तरी आपल्याला 130 140 तर असा काहीतरी स्कोर येईल. पण नाही, 108 झाला म्हटल्यावर
माझ्या लक्षात आलं की काय की एक तर प्रश्नांची निवड झाली पाहिजे, की प्रश्न सोडवत असताना, मॉक टेस्ट देत असताना कुठले प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत वगैरे ते सगळं. आणि निष्काळजी चुका. निष्काळजी चुका म्हणजे काय? सिली मिस्टेक्स आपण ज्याला म्हणतो. बरोबर. सिली मिस्टेक्स म्हणजे काय? तर नीट वाचायचं नाही, प्रश्नच नीट वाचायचा नाही, प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा नाही, बरोबर, किंवा पर्याय नीट वाचायचे नाहीत, किंवा चुकीच्या ठिकाणी क्लिक करायचं. अशा गोष्टी की ज्याचं नॉलेजशी काही देणं घेणं नाही, आपल्याला किती येतं आणि किती नाही येत त्याच्याशी काही देणं घेणं नाही, की आपल्या स्वतःच्याच काही फालतूच्या गोष्टींमुळं, काही घाईमुळं किंवा कशामुळेही म्हणा, पण ज्या आपल्या सिली मिस्टेक्स होतात, निष्काळजीपणानं काही चुका होतात, त्याच्यामुळं मार्क्स कट झाले. मग मी हे जे 3 पॉइंट आहेत, ती 3 पॉइंट लक्षात आले माझ्या, की एक तर माझं स्पीड, मला ठराविक स्पीड अचीव्ह केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट की कुठले क्वेश्चन्स आपल्याला येतात आणि कुठले क्वेश्चन्स आपल्याला अवघड जातात याची निवड झालीच पाहिजे. आणि तिसरं, सिली मिस्टेक्स आपल्याला टाळल्या पाहिजेत. या गोष्टींवर मी भर द्यायचं ठरवलं. मग भर दिल्यानंतर आपण काय केलं मी? या गोष्टी. एक तर संकल्पना. ज्या कन्सेप्ट आहेत, कोर कन्सेप्ट आहेत कुठल्याही गोष्टीच्या, त्या महत्त्वाच्या असतात. कोर कन्सेप्ट जे कुठले असतात, म्हणजे आता ॲप्टिट्यूड असू दे, म्हणजे बुद्धिमत्ता असू दे, गणित असू दे, याच्यातलं सायन्स असू दे, किंवा कुठलाही घ्या तुम्ही, बरोबर, मराठी, इंग्लिश, काही घ्या, त्याच्यातल्या कोर कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बुद्धिमत्तेमध्ये सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात. तर सिटिंग अरेंजमेंटच्या प्रश्नांची कोर कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल की त्याचं नेमकं काय, कुठून सुरुवात करायची असते, बरोबर, बुद्धिमत्तेचे प्रश्न, किंवा धरून चाला की सरळ व्याजावर एखादा गणितात प्रश्न पडला, चक्रवाढ व्याजावर एखादा प्रश्न पडला, कंपाऊंड इंटरेस्टवर, किंवा व्हॉटेवर स्पीडवर एखादा प्रश्न पडला, तर त्याच्या कोर कन्सेप्ट माहीत पाहिजेत आपल्याला. त्या जर कन्सेप्ट माहीत नसतील तर तुम्हाला ते फार जास्त अवघड जाईल, बरोबर. डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करून वगैरे असं फार कठीण असतं. तुम्हाला त्याच्या कोर कन्सेप्ट माहीत पाहिजेत. मग मी पहिल्यांदा एक तर गोष्ट लक्षात घेऊ की ज्या गोष्टींची आपल्याला कल्पना नाही त्या गोष्टींच्या कन्सेप्ट आपण नीट समजून घ्यायचं, पाठांतर बिठांतर काही करत बसायचं नाही. एक तर पाठांतराला याच्यात वाव नसतो, या परीक्षेत पाठांतराला वाव नाही, बरोबर. तरी पण मी मराठीचं वगैरे काही असतं की व्याकरण, मराठीचं व्याकरण, इंग्लिशचं व्याकरण, त्यातल्या मराठीचं व्याकरण काही ठिकाणी पाठांतर वगैरे असं मुलं भर देतात पाठांतरावर, पण पुन्हा एकदा सांगतो, पाठांतर करून ही परीक्षा होत नाही. दुसरी गोष्ट काय केली मी? सराव केला, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशाचं? रोज जे सुरुवातीला तर सगळ्याच प्रश्नांचा सराव करायचा, सगळ्या टाईपच्या प्रश्नांचा सराव करायचा, सगळ्या टाईपचा. जे तुम्हाला लक्षात घ्या, एक तर बेसिक सिलेबस तर सगळ्यांना माहीत असतो, बरोबर. बेसिक सिलेबस गुगलवर वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे, ठीक आहे, त्याची काही काळजी करू नका. माझ्यापेक्षा बेटर अनेक जण सांगतील याचा सिलेबस काय असतो. पण तो जो सिलेबस आहे तो डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्रश्नांचा सराव झालाच पाहिजे. तुमचा रोजच्या रोज सराव झाला पाहिजे. 2 तास, व्हॉटेवर 3 तास, काही पण मत ठरवा तुमचं. 1 तास, 2 तास, 3 तास, काही पण ठरवा तुमच्या मतानुसार, पण तो सराव झालाच पाहिजे. सराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यानंतर विश्लेषण झालं पाहिजे, ॲनालायसिस झालं पाहिजे. तुम्हाला स्वतःला जमलं पाहिजे की माझं काय चुकलं, काय बरोबर आलं, मी काय करायला पाहिजे होतं, याच्यात मी काय बदल केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी स्वतःच आल्या पाहिजेत. हे स्वतःच ॲनालिसिस केलं पाहिजे. दुसरं कोण तुमच्यासाठी ॲनालिसिस करणार नाही, ठीक आहे. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या, सराव करा, त्या सरावानंतर पुन्हा त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करा आणि रिव्हिजन करा, उजळणी. रिवाइज करा, प्रत्येक गोष्ट रिवाइज करा. एखादी गोष्ट मी एकदा सोडवली आणि माझी संकल्पना क्लिअर झाली, मला आता ते सगळं यायला लागलं, असं होत नाही. त्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. लक्षात येतं? मला धरून चाला की कामकाज आणि वेळ, म्हणजे काम आणि वेळ ह्याच्यावरचे जे प्रश्न असतात, वर्क अँड टाइम ह्याच्यावरचे प्रश्न असतात. धरून चाला की मला एखादे प्रश्न, मी 10 प्रश्न सोडवले, 10 पैकी 8 प्रश्न माझे बरोबर आले, म्हणजे माझा टॉपिक तो पूर्ण झाला, असं होत नाही.
त्याचं उजळणी व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा रिवाईज झालं पाहिजे, त्याच टाईपचे प्रश्न पुन्हा काही दिवसांनी तुमचे रिपीट झाले पाहिजेत, लक्षात घ्यायचं. तर ही कुठली सिक्रेट ट्रिक नाहीये, गुप्त ट्रिक नाहीये ही कुठली, बरोबर. हे फक्त ह्याच गोष्टी रोज करायच्यात. कन्सेप्ट, प्रॅक्टिस, अनालिसिस, रिवाईज, बस एवढंच करायचं. कन्सेप्ट क्लिअर करा, प्रॅक्टिस करा, अनालाइज करा, रिवाईज करा, एवढंच करायचं. नवीन काही करत बसायचं नाही. आता मी माझं स्केड्यूल सांगतो थोडं, की मी काय केलं. तर एक तर लक्षात घेतलं की जे माझे वीक पॉइंट्स आहेत, बरोबर, वीक पॉइंट्स आहेत, की ज्या टाईपचे प्रश्न मला फार अवघड जातात, की अवघडच आहेत, म्हणजे आता हे समजत नाहीत किंवा हे थोडे थोडे समजतात पण मला करता येत नाही किंवा वेळ जातो फार ह्याच्यात, मग शॉर्टमध्ये कसं करता येईल वगैरे, ते मी असे वीक पॉइंट्स माझे शोधून काढले आणि मग वीक पॉइंट्सना वेळ दिला. मी रोज 1 तास द्यायचो ह्याला. आता तुम्ही स्वतःच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता, काही अडचण नाही. मी माझं सांगतो, तुम्ही ह्याच्यात वेळेनुसार तुमचा बदल करा, पण वीक पॉइंट्सना वेळ देणं महत्त्वाचं आहे, जे आपले तुमचे वीक टॉपिक्स आहेत. दुसरं, वेळेत प्रश्नांचा सराव झाला पाहिजे. वेळेत म्हणजे रोजच्या रोज प्रश्नांचा सराव. यात क्वेश्चन्स पण येतात आणि मॉक टेस्ट पण येतात, बरं. मी मोस्टली मॉक टेस्टवर भर दिला. मी मोस्टली सांगतो मॉक टेस्टवर भर दिला. प्रश्नांपेक्षा जास्त मी मॉक टेस्टवर भर दिला. जे प्रश्न मला अडचणीचे होत आहेत ते पुन्हा मी इथं सोडवले. असं केलं मी. मोस्टली मी मॉक टेस्टवर सराव दिला आणि रोजची 2 तासाची मी मॉक टेस्ट सोडवायचो 100%. रोज सोडवायचो. एक पॉईंटला तर असं होतं की मला असं वाटतं त्यावेळेस उन्हाळ्याची सुट्टी असं काहीतरी चालू होतं, पण माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी दिवसातून 2-2 सोडवल्यात. 2-2 टेस्ट, सकाळी 1, संध्याकाळी 1, सकाळी 1, संध्याकाळी 1 असं सोडवले मी. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवलं. म्हणजे 120 तरी मी कमीच लिहिले. मी कधी कधी 2-2, 3-3 टेस्ट पण सोडवल्यात एका दिवसात. पण ह्या मॉक टेस्टचा सराव मी केलेला आहे आणि ह्याच्याशिवाय पर्याय नाही. हे केल्यानंतर काय केलं मी, या चुकांचं विश्लेषण केलं मी, ॲनालायसिस केलं. ॲनालायसिस 30 मिनिटं आपण व्यवस्थित त्यात वेळ घालवायचा, की काय माझं चुकलं, कशामुळं चुकलं, हे चुकायला पाहिजे होतं का, यात काय बदल करता येईल, यात हमखास मी वेळ दिला. आणि तुम्ही सुद्धा वेळ देणं गरजेचंच आहे. आणि याचा वेळ डिपेंड राहतो. माझ्या सुरुवातीला जरा जास्त चुका व्हायच्या, पुन्हा पुन्हा कमी व्हायला लागल्या चुका, पण मी वेळ द्यायचो त्याला, भरपूर मी वेळ द्यायचो. की एक तर लक्षात आलं पाहिजे की आपलं चुकतंय कुठं, त्याशिवाय पर्याय नाही. आणि मग पुन्हा एकदा 30 मिनिटं आपण पुन्हा जे प्रश्न चुकले होते ते पुन्हा रिवाईज करायचे. पुस्तकात त्या टाईपचे प्रश्न कुठे सापडतात का ते बघायचे आणि ते प्रश्न पुन्हा एकदा अजून 10 प्रश्न सोडवायचे. एक चुकलेल्या प्रश्नामागं 10 प्रश्नांचा सराव. एक प्रश्न धरून त्याला सिटिंग अरेंजमेंटचा चुकला तर 10 सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न सोडवायचे, हे माझं ठरलेलं होतं. एक प्रश्न जर माझा ॲड्रेसचा जर चुकला तर त्याच्या मागं 10 ॲड्रेसचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. हे डोक्यात फिट होतं. हा साधा फॉर्म्युला होता. एक चुकलेल्या प्रश्नामागं त्याच्यासारखे 10 प्रश्न लगेच सोडवायचे तिथल्या तिथं, बरोबर. हे अशा पद्धतीने करायचे. मग ह्याला आपण 30 मिनिटं, आता ह्याच्यात पण तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे 30 मिनिटं, कधी काही जण 1 तास घेतील, काही जण 15 मिनिटात करतील, नो प्रॉब्लेम. हे वेळ तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही चेंज करा. हे मात्र महत्त्वाचं आहे, हे आहे तसं ठेवलं पाहिजे, मला असं वाटतं. ठीक आहे. मॉक टेस्ट म्हणजे निम्मच काम आहे. हे महत्त्वाचं, हे मी मुद्दा ॲड केलेलं आहे ह्याच्यात, की मॉक टेस्ट फक्त तुम्ही दिल्या म्हणजे माझं काम संपलं असं होत नाही. तुम्ही ॲनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ॲनालाइज नाही केलं तर काय उपयोगच होत नाही. उपयोगच होत नाही. तुमच्या चुका तुम्हाला दिसणारच नाहीत कधी. ॲनालिसिस सगळ्यात जास्त, विश्लेषण खूप जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर. मग ह्यातल्या त्या माझ्या काही ठराविक गोष्टी तर लक्षात आल्या होत्या, हे त्याच आता सुरुवातीला सांगितलेलं पुन्हा ते रिपीट झाले इथं. पण मॉक टेस्ट आणि त्या मॉक टेस्टचं ॲनालिसिस हे मेन. आता काय केलं मी ह्याच्यात, काय केलं मॉक टेस्टमध्ये, त्यात चुका पुन्हा पुन्हा झाल्या नाहीत पाहिजेत. एक तर माझ्या डोक्याला क्लास आलं होतं की ह्या मॉक टेस्टमध्ये धरून चला या टाईपचे प्रश्न सुटले नाहीत तर पुढच्या मॉक टेस्टमध्ये त्या टाईपचा प्रश्न मला सुटलाच पाहिजे. हे मी डोक्यात धरून चाललो होतो. धरून चला की कुठलाही प्रश्न घ्या,
बुद्धिमत्तेतला असू दे, मराठीतला असू दे, मराठी व्याकरणातला एखादा प्रश्न असू दे, की मला एखाद्या ह्या टाईपमध्ये सुटला नाही, ह्या मॉक टेस्टमध्ये सुटला नाही, तर पुढच्या मॉक टेस्टमध्ये तो त्या टाईपचा, त्या घटकावरचा, त्या टॉपिकवरचा प्रश्न मला सुटलाच पाहिजे. मग काय करायचं? प्रश्नाचा प्रकार बघायचा. म्हणजे प्रश्नाचा प्रकार म्हणजे काय झालं त्यात? धरून चला संकल्पना माझी. संकल्पना माझी कन्सेप्टच चुकली. म्हणजे कन्सेप्ट वाईज धरून चला की मी अव्यय धरून चला, मराठी व्याकरणमधल्या अव्ययवरचा एखादा प्रश्न होता. तर मला ही कन्सेप्टच नीट नाही लक्षात आले की अव्यय कुठल्या अव्ययाचा कुठला टाईप येतो किंवा कुठला ह्याच्यात कुठला शब्द कुठला अव्यय असतो, ही माझी कन्सेप्टच क्लिअर नाही झाली. मग का नाही कन्सेप्ट क्लिअर झाली? का तर तो माझा जो नियम होता तो माझ्या डोक्यात मी जरा वरवरचा बसवला होता, त्यामुळे माझा प्रश्न चुकला. नियमच माझ्या डोक्यात, तो जो रूल होता तो नियम माझ्या डोक्यात जरा अस्पष्ट होता, बरोबर, क्लिअर नव्हता. म्हणून मग मी ती कन्सेप्ट पुन्हा शिकलो, पुन्हा एकदा बघितलं की जर आपली कन्सेप्ट चुकली आहे, कशामुळे चुकली, तर आपला रूल चुकीचा होता, चुकीचा रूल आपण फॉलो करत होतो. पुन्हा एकदा शिकलो. सपोज जर फालतूची एखादी चूक झाली, कुठली चूक झाली की मी फार जास्त वेगानं वाचलं, म्हणजे स्पीडनं वाचण्याच्या नादात, वेळ वाचवण्याच्या नादात मी एवढं स्पीडनं वाचलं की लक्षातच नाही आलं. मग मी त्याच्यावर काय केलं की महत्वाचे मेन शब्द आहेत त्यातले फक्त अंडरलाईन करायला चालू केलं. पण आता अंडरलाईनचं आता इथं कसं होतं, माझ्याकडे पुस्तक होतं, त्याच्यातले काही प्रश्न म्हणजे प्रश्न सोडवले होते, त्यावेळेस ते अंडरलाईन करता येतं. पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट देता तेव्हा ऑनलाईन टेस्टला जर अंडरलाईन करता येत नाही, बरोबर. पण तशा वेळेस तुमच्या डोक्यात अंडरलाईन झाले पाहिजेत की ते ठराविक शब्द मेन तिथं तुम्हाला डोक्यात अंडरलाईन करता आले पाहिजेत, बरोबर. पेपरवर असतं तर अंडरलाईन करता येतं. जे ऑनलाईन जेव्हा टेस्ट होतात आणि आता इथनं पुढच्या ऑनलाईनच असणार, तेव्हा तुमच्या डोक्यात ते ठराविक शब्द फिट झाले पाहिजेत की हे शब्द महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. ते माझं वेळ माझं काय झालं, एखाद्या प्रश्नासाठी जास्त प्रश्न घेतलं. मग मी काय केलं, लक्षात आलं की जे प्रश्न येतच नाही ते सोडून द्या. जो प्रश्न येतच नाही मला तो प्रश्न सोडून द्या. कशाला मी वेळ वाया घालू? एखाद्या प्रश्नात जर माझी 10 मिनिटं जर वाया जात असतील एका प्रश्नासाठी, तर त्याच्याऐवजी माझे 10 प्रश्न दुसरीकडे सोडवून होतील, बरोबर की नाही? मग मी त्या एका प्रश्नासाठी अडून राहण्यात काहीही अर्थ नाही, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग काय केलं मी की तो प्रश्न सोडायचे, कुठले प्रश्न सोडायचे हे पण कळायला पाहिजे, कुठले प्रश्न सोडून द्यायचे. ओके. मग ह्या पद्धतीने मी पुन्हा ते करायचा प्रयत्न केला. काही चुका आता सांगतो की ज्या अनेकांच्या होतात. पहिली चूक, 1760 पुस्तकं आणि PDF आणि फाईल्स जमा करून ठेवायच्या 1760 ठिकाणी. काही गरज नाहीये. हे पण पुस्तक घे, हे पण चांगलं वाटतंय, तो मित्र म्हणला ते पुस्तक वाटतंय ते चांगलं आहे, ते पण घेऊन ठेवलं. या सरांच्या नोट्स घेतल्या, त्या सरांच्या नोट्स घेतल्या, बरोबर. हा पण क्लास लावून ठेवला, तो पण क्लास लावून ठेवला, हे पण केलं, ते पण केलं, सगळंच केलं, काहीच होत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या, मराठीत म्हण आहे, हे असलं होऊन बसतं असं केलं की. त्यामुळे हे असल्याकडं जायचं नाही, अजिबात नाही. अनेक पुस्तकं, अनेक 1760 असलं गोळा करत फिरायचं नाही. ठराविकच ठेवायचं, ठराविक. लक्षात घ्या. का एक म्हणजे UPSCचा अभ्यास करत असताना मला एक सरांनी सांगितलं होतं, द लेस यू रीड द मोर यू अंडरस्टँड, की जेवढं तुम्ही कमी मटेरियल वाचता तेवढं तुम्हाला ते जास्त लक्षात राहतं. जेवढं तुम्ही जास्त वाचाल तेवढं तुमचं सगळं कमी लक्षात राहतं. तुम्ही थोडकं वाचा पण तेवढं क्लिअर वाचा. ओके. दुसरं, टेस्ट दिल्यानंतर तशा सोडून द्यायच्या, तसलं काही करत बसायचं नाही. मगाशी आता मी ह्याच्यावर सगळं सांगितलं. टेस्ट दिल्यानंतर तशा सोडून द्यायचं नाही, अनालाइज करायचं. कमकुवत घटक शेवटपर्यंत टाळायचा. हे आपली सगळ्यात मोठी चूक असते की एखादा जर आपल्याला टॉपिक येत नसेल तर तो टाळायला बघायचा. नको 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 नको, राहू दे, मला काही जमत नाही, मला काही जमणार नाही, राहू दे, तसलं करायचं नाही. कधीतरी तुम्हाला त्याला वेळ दिलाच पाहिजे. तुमच्या बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की एवढे दिवस मी ज्या टॉपिकला अवघड समजत होतो, अरे तो टॉपिक तेवढा अवघड पण नाहीये, तो टॉपिक तर फार सोपा आहे, असं पण होतं कधी कधी. मग टाळायला जाऊ नका, कुठलाही टॉपिक टाळू नका. माझं असं मत आहे, किती जरी अवघड वाटत असला तरी शेवटपर्यंत तो करा. शेवटच्या दिवशी नवीन अभ्यास करायचा, ही एक काहीतरी असते नवीन, की काही परीक्षा जवळ यायला काहीतरी काही दिवस बाकी आहेत, म्हणजे 1-2 दिवसावर परीक्षा आहे म्हणलं की कोणतर काहीतरी नवीन सांगतं, अरे नाही ह्याचं पण येऊ शकते, ते पण अभ्यास कर, त्याचा पण काहीतरी नवीनच काढायचं. असलं काहीही करत बसायचं नाही.
जे तुम्ही एवढे दिवस फॉलो केलेलं आहे तेच फॉलो करायचं. शेवटपर्यंत स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवायचा. शेवटच्या दिवसात अचानक स्ट्रॅटेजी आणि प्लॅन चेंज करत बसायचं नाही, सगळा गोंधळ होतो. महत्वाचं काय, मर्यादित स्त्रोत लक्षात घ्या. लिमिटेड वापर करायचा, लिमिटेड, वारंवार उजळणी, लिमिटेड सोर्सेस वापरायचे, ठराविकच पुस्तकं, ठराविकच गोष्टी वापरायच्या, सगळ्याच वापरत बसायचं नाही आणि त्याची वारंवार उजळणी करायची, ॲनालिसिस करायचं. तरच असं माझ्या दृष्टीने जे मला उपयोगी ठरलं ते सांगतो. ओके, काय केलं मी, एक तर सोपे प्रश्न आधी सोडवले. परीक्षेमध्ये काय केलं, एक तर सोपे प्रश्न आधी. सोपे प्रश्न म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, पेपर येईपर्यंत मला आता सगळं सोपं वाटायला लागलं होतं. पेपर जोपर्यंत आला होता तोपर्यंत मला सगळं सोपं वाटायला लागलं होतं. असं काय राहिलंच नव्हतं, अवघड प्रश्न वगैरे असं काय राहिलं नव्हतं. पण तरी सुद्धा सांगतो काय झालं ह्याच्यात. पण एकदा झालं की ॲड्रेसचा जो प्रश्न होता, ॲड्रेसचा प्रश्न तो मी केलाच नव्हता. माहिती ना की एक ॲड्रेस देतात आणि तो ॲड्रेस हुबेहूब ॲड्रेस 4 पर्यायांपैकी कुठं दिलाय तो ओळखायचा असतो. त्या टाईपचा प्रश्नच नव्हता केला मी. मॉक टेस्टमध्ये नव्हता का काय बहुतेक, पण मी त्या टाईपचा प्रश्नच कधी झाला नव्हता. आणि पेपरला मी जेव्हा तो पहिल्यांदा प्रश्न बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा काय आहे, ह्यांना म्हणायचंय काय हेच मला लक्षात नाही आलं. पहिला प्रश्न तसाच, दुसरा तसाच, तिसरा ॲड्रेसवर. माझ्या लक्षात आलं हे आपण बघितलेलं नाही, हे सोडून द्यायचं, हे नंतर बघू आपण. मी ते पहिले 5 प्रश्न सोडून दिले. पहिले 5 प्रश्न मला ॲड्रेसचे आले होते, ते जे कधी बघितलेच नव्हते मी, ते सोडले. 6वा प्रश्न मला अरेंजमेंटचा असा काहीतरी आला होता आणि 6व्या प्रश्नापासून माझ्या लक्षात आलं यार हे तर आपल्या काय म्हणायचं भागातला आपले काय एक्सपर्टीज मधले प्रश्न आलेले, पुढचे गेले सगळे प्रश्न इझी गेले. ठीक आहे, मग लक्षात घ्यायचं अवघड प्रश्न असाल तर तो शक्यतो टाळा, सोपे प्रश्न आधी घ्या, तुम्हाला जे सोपं वाटते ते आधी घ्या. स्किप नाही वापरा, एका प्रश्नावर अडकायचं नाही, सगळे प्रश्न जे अवघड वाटते ते स्किप करून टाकायचं. वेळ सतत चेक करत राहा. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो की सर वेळच पुरा नाही. तुम्ही वेळ चेक करत नाही. मग वेळ चेक करा की तुम्हाला, आपल्याला किती प्रश्न, मला वाटतं 2 तासाचा पेपर होता बरोबर. 2 तासात दर अर्ध्या तासाला वेळ चेक करायला काही अडचण नाही. किती वेळेत किती प्रश्न झाले हे तर आपण चेक करू शकतो बरोबर का नाही. त्यामुळे ते तर करायला काही अडचण नाही मला असं वाटतं. त्यामुळे हे आपल्याला जमलं पाहिजे. 200 प्रश्न मला असं वाटतं 2 तासात असं काही अडचणीचं नाही. ठीक आहे, त्यामुळे वेळ बघत बसायची. वेळ दर अर्ध्या तासाला चेक करत बसायचं. आपण मागं राहिलोय का वेळेच्या का पुढं आहे, कसं ते चेक करत राहायचं. आणि हे सगळे शांतपणे करायचं, घाई गडबडीत करायचं नाही. कारण तुमचं माऊसचं ऑनलाईन आहे त्यामुळे सगळं माऊसचं कंट्रोल वगैरे तुम्हाला जरा राहिलं पाहिजे. चुकून इकडं तिकडं क्लिक झालं पुन्हा काय तर फार गोंधळ होतो. आणि शक्यतो स्त्रियांचा मी बघितलेला आहे. मी असं काही स्टेटमेंट करत नाही किंवा स्त्रिया बाबतीत कमजोर असतात नाही, पण मी माझ्या शेजारी 2-3 स्त्रिया होत्या की त्यांचं बघितलं, त्यांचा फार गोंधळ झाला हँडल करत असताना. कारण त्यांच्या डोक्यात सतत भीती असायची की हे मी चुकून क्लिक केलं, चुकून ते क्लिक केलं. शांत राहून करा. ओके, मास्टर टीचर. मी आता एकच मी अकॅडमी लावली होती. मी जसं मागे सांगितलं की 17-60 लावत बसायचं नाही, एक कुठली तरी लावायची. मी जी अकॅडमी लावली होती ती मास्टर टीचर क्लास आपला लावला होता की जे नंतर पुन्हा मी तिथं जॉईन झालो. मास्टर टीचरचा एवढा फायदा झाला मला, म्हणजे असं नाही की मी आता तिथं जॉईन आहे की फक्त आता हा असं म्हणून करतोय, अशातला भाग नाही. पण मास्टर टीचरचा फायदा काय झाला, त्यांच्या मॉक टेस्ट. मास्टर टीचरच्या मॉक टेस्ट होत्या ना, ते एकतर मॉक टेस्ट खूप एकतर भारी होत्या आणि दुसरं हायर डिफिकल्टीच्या होत्या. हाय डिफिकल्टी म्हणजे जे पेपरला प्रश्न येतात ना त्याच्यापेक्षा खूप जास्त डिफिकल्टी ह्या टेस्ट असायच्या, खूप जास्त डिफिकल्ट टेस्ट असायच्या. म्हणून मला मॉक टेस्टला 130, 140, 150, 150, 160 लास्ट मी शेवट मला असं वाटतं मॉक टेस्टला मी 160 पर्यंत गाठलो होतो. अवघड लेवलच्या टेस्ट, पण सगळ्या टाईपचे प्रश्न इन्क्लूड केलेले,
की फक्त मला असं वाटतं एकच टाईपचा प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता, की ॲड्रेसचा प्रश्न. ॲड्रेसचा प्रश्न मॉक टेस्टमध्ये झाला नव्हता काय माहीत नाही, पण तो एकच टाईपचा असा प्रश्न होता, की जो मी कधी बघितला नव्हता. पण बाकीचे सगळे प्रश्न या मॉक टेस्टमधून माझे झाले होते. सगळेचे सगळे प्रश्न. मग मी जो अनुभव घेतला तो मी सांगतो, की मास्टर टीचरचे मी एकच ते ॲप वापरलं आणि ते पण मी ह्याच्यावर वापरायचो, लॅपटॉपवर वापरायचो, मोबाईलवर नाही वापरायचो. सुरुवातीला मी मोबाईलवर ट्राय केला, पण तुम्हाला पण पुन्हा सांगतो, मोबाईलवर ते ॲप तुम्ही लेक्चर वगैरे बघण्यासाठी वापरू शकता. पण जर लॅपटॉप असेल, तर माझ्या मते कॉम्प्युटर लॅपटॉपचा वापर करा. कारण त्याच्यावर तुमचं रुटीन चांगलं बसतं. ठीक आहे. पण एक तर व्हरायटी, सगळ्या प्रश्नांची व्हरायटी असते. ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन, सगळ्या टाईपचे क्वेश्चन, बरोबर. हायर डिफिकल्टी, एकतर जास्त डिफिकल्टी, आणि दुसरी गोष्ट टेक्निकली त्यांचं मला वाटतं जे UI आहे, जे इंटरफेस आहे तो चांगला आहे. म्हणजे व्यवस्थित जसं परीक्षेला असतं त्याच टाईपचे प्रश्न होतात. म्हणजे एन्व्हायरमेंट तसं अगदी बरोबर असतं ह्याचं, की ज्या टाईपचं पेपरमध्ये दिसतं आपल्याला, विंडो वगैरे दिसते, सेम त्याच टाईपचं यांचं मॉक टेस्टमध्ये पण असतं. त्यामुळे तो काय फरक पडत नाही. आणि आपल्या लाडक्या वराडे सरांचं मार्गदर्शन. एक तर फायदा काय तुम्हाला सांगतो, एक तर डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा कसा पण फायदा. एक तर वराडे सर जे आपले लाडके आहेत ते मेन बँकिंगचे सर आहेत, बरोबर. बँकिंग एक्झामचे क्लासेस घेतात, मुख्य त्यांचं हे, बरोबर. की त्यात IBPS आणि बाकीचं सगळं येतं, बरोबर. हे मेन सरांची एक्सपर्टीज, मुख्य एक्सपर्टीज आपण म्हणतो, की जीवाभावाचा विषय सरांचा तो बँकिंग एक्झामचा आहे, बरोबर. आता काय आहे, की जी टेट परीक्षा जी आपली होती, TAIT जी टेट परीक्षा होती ती IBPSच घेते. टेट परीक्षा जी होती आपली ती IBPSच घेते, आणि ती बँकिंग एक्झाम सारखीच असते, बँकिंगच्या एक्झाम सारखीच असते. तुम्ही, असं माझं मत नाही, हे फॅक्ट आहे, हे तुम्ही कुठेही सर्च करून बघितलं तर तुम्हाला कळेल, की जी टेट एक्झाम होती ना ती IBPS घेते, आणि ती बँकिंग एक्झामच्या आधारावर घेते. जशा बँकिंग एक्झाम होतात त्या टाईपचे घेतात. आणि सरांचा तो एक्सपर्टीजचा म्हणजे कोर सब्जेक्टच आहे त्यांचा तो. आणि त्यामुळं त्यांचं जर तुम्ही लेक्चर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या माणसाच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत, आणि तुम्ही किती सोप्या पद्धतीने एखादा अवघडातला अवघड टॉपिक सुद्धा जातो. म्हणजे माझंच एक एक्झाम्पल सांगतो. मला काम आणि वेळ हा टॉपिक बऱ्याच वेळेला माझा गोंधळाचा टॉपिक व्हायचा, काम आणि वेळ. म्हणजे एवढे मजूर एवढ्या दिवसात एवढे काम करतात आणि पुन्हा किती, तसं टाईपचं. दुसरी गोष्ट ट्रेन, की 2 ट्रेन इकडनं इकडं आल्या, किंवा एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पास करते, एक माणूस चाललाय दुसरी ट्रेन त्याला पास करते. ह्या टाईपचे एकतर प्रश्न म्हणजे मला फार वैताग यायचा, का तर त्यात व्हरायटी भरपूर आहे, त्या प्रश्नांमध्ये व्हरायटी भरपूर आहे. आणि नवीन जरा काहीतरी विचारलं की पुन्हा माझा सगळा गोंधळ व्हायचा. सरांचे लेक्चर बघितल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की हे तेवढं अवघड नाहीये. म्हणून मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ना, की अवघड जे टॉपिक आहेत ते टाळायला बघू नका. पुढे जाऊन तुमच्या असं लक्षात येईल की ते सोपे पण असतात, फक्त शिकवणारा शिक्षक पण तसा पाहिजे. मग माझ्या असं लक्षात आलं की अरे हे टॉपिक तेवढे अवघड नाहीत, सोपे आहेत. मग मला ते हळूहळू कळायला लागलं. जेवढे जेवढे टॉपिक अवघड होते तेवढे तेवढे सॉल्व्ह करत गेलो. आणि त्यामुळे सरांचं मी मुद्दाम नाव घेतो की जे सरांनी शिकवलं त्याचा भयानक जास्त फायदा झाला, आणि त्याच्यामुळं म्हणायला काहीच अडचण नाही की 187 पर्यंत मी पोहोचलो. मग 2 गोष्टी सांगितल्या बघा. काय काय पुन्हा एकदा पहिल्यापासून: संकल्पना, सराव, विश्लेषण, उजळणी, मास्टर टीचर आणि वराडे सर, या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे, हे सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन मिळून झाले माझे शेवटी 187 मार्क. सगळ्यांचं कॉम्बिनेशन. यात कुठलीही गोष्ट तुम्ही, पुन्हा एकदा सांगतो, टाळायला जाऊ नका, कुठलाही कोर कॉन्सेप्ट टाळायला जाऊ नका. भयानक जास्त अनेक सगळंच व्हरायटी करत बसू नका. अनेक क्लास लावले, अनेक PDF गोळा केले, अनेक पुस्तकं वाचले, असं काहीतरी करू नका. ठराविकच गोष्टी करा आणि ठराविकच गोष्टींचं प्रॅक्टिस करते होऊन जातं. ठीक आहे. तर हे एवढंच माझं सांगणं आहे. तुम्ही कमेंटमध्ये अजून कळवा की तुमचं काय मत आहे या गोष्टींवर, किंवा तुम्ही जर आता टेट परीक्षा झाला असाल 2025ची आणि
तुम्ही कसा सराव केला हे पण कमेंट सेक्शनमध्ये कळवा, की माझ्याकडून काही जर एखादा पॉईंट राहिला असेल तर तो तुम्ही कळवा. ठीक आहे, कारण आता वर्ष झालं ते परीक्षा देऊन एखादा पॉईंट राहिलेला असतो, कारण एवढ्या गोष्टी डोक्यात पण नसतात. तरी मी बरेच आठवलं, की 2-3 मला वाटतं 4 दिवस झाले चालले. 4 दिवस झाले मी आठवून पॉईंट काढतोय, की काय आपलं कसा सराव केला, काय केला ते सगळं आपल्याला आलं पाहिजे. तुम्ही अजून कमेंटमध्ये कळवा, की बाबा मी असा अभ्यास केला, मी कसा अभ्यास केला. तुम्ही अजून सांगा, तुमचं मार्गदर्शन सांगा. ह्यात काय राहिलं असेल तर ते भरून काढा. ठीक आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांनी पण कमेंट करा, की अजून तुमच्या काही शंका असतील तर त्या सांगा. ठीक आहे. तर धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कराच आणि शेअर करा. शक्यतो सगळ्यांना कळू दे. अजून तुमचे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना सगळ्यांना. ठीक आहे. टाटा, बाय बाय. सी यू अगेन.